गुड मॉर्निंग. प्लीज सिट डाऊन. मी वैशाली बुले. आज आपण विज्ञान या विषयातील जीवशास्त्रामधील पाठ क्रमांक 18 बघणार आहोत. वर्ग 8. जीवशास्त्र. घटक, परिसंस्था. मागच्या पाठात आपण परिसंस्थान, जैविक, अजैविक वेगवेगळ्या प्रकार आपण परिसंस्थान म्हणजे काय सांगू शकतो कोणी? सांगा, परिसंस्थान म्हणजे काय? हा, तुम्ही सांगा. तर आपण मागच्या पाठात वेगवेगळे परिसंस्थान पाहिले होते. पृथ्वीवर आपल्या अनेक परिसंस्थान आहेत. काही भाग बऱ्याच मोठ्या प्रमाणात एकत्रित येतात आणि त्यातून एक मोठे परिसंस्थान तयार होते. आणि परिसंस्थांमध्ये मुख्य 2 प्रकार असतात. एक भूपरिसंस्थान आणि दुसरे असतं जलीय परिसंस्थान. तर आपण आता मागच्या पाठात आपण पाहिले होते भूसंस्थांमधील आपण पाहिले होते गवताळ प्रदेशातील परिसंस्थान. हा विषय आपण मागच्या पाठात शिकलो होतो. कोण सांगू शकतं गवताळ प्रदेशातील परिसंस्थांमध्ये कोणते कोणते प्राणी असतात किंवा गवताळ प्रदेश कशा कशा प्रकारचे असतात? सांगा. की ज्या भागात सगळ्यात जास्त गवताची उत्पत्ती होते, मोठे झाडे हे कमी प्रमाणात असतात आणि गवताळ भाग हा जास्त प्रमाणात असतो. आणि अशा प्रदेशात मेंढी, बकऱ्या, असे हरण, जिराफ अशा प्रकारचे प्राणी जास्त प्रमाणात आढळतात. त्या प्रदेशात ते गवताचं जास्तीत जास्त प्रमाण असतं. तर त्याचप्रमाणे विविध कीटके आणि सूक्ष्मजीव सुद्धा आढळतात. तर आज आपण भूसंस्थांमधील जो दुसरा प्रकार आहे जंगलातील परिसंस्थान हा विषय शिकणार आहोत. जंगलातील परिसंस्थान म्हणजे जंगल भागात जे काही परिसंस्थान असतात, प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात आणि ही जी परिसंस्थान आहे निसर्ग निर्मित आहे. जंगलामध्ये जे काही वृक्ष, मोठे वृक्ष असतात, झाडे असतात आणि त्यामध्ये राहणारे जे प्राणी असतात, जसं मोठ्या प्रमाणात जंगलातील प्राणी, ह्या सर्वांना मिळून जंगलातील परिसंस्थान
तयार होते. आता पृथ्वीच्या काही भागात, काही क्षेत्रात जैविक घटक साधारणपणे सारखेच असतात. तर त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात काही क्षेत्र तयार होतात. त्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात. बायोम्स. आणि हे जे आहेत, पृथ्वीत स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्थान आहे. म्हणजे जी आपली पृथ्वी आहे, ही पृथ्वी ही एक प्रकारची पृथ्वी विस्तारित परिसंस्थान आहे. परिसंस्थान आहे. सर्वात मोठी परिसंस्थान म्हणजे पृथ्वी आहे. आणि पृथ्वीवर जे काही वेगवेगळे परिसंस्थान निर्माण होतात, तर त्या त्या भागात ज्या ज्या प्रकारचे परिसंस्थान निर्माण होतात त्याला त्या त्या प्रकारची नावं देण्यात आली. तर त्यात सगळ्यात मुख्य प्रकार जे आहेत, तर परिसंस्थांमध्ये मुख्य दोन प्रकार आहेत. एक आहे पहिला भूपरिसंस्थान आणि दुसरा आहे जलीय. जलीय परिसंस्थान दिसत आहे तुम्हाला सर्वांना. सगळ्यात पहिला प्रकार भूपरिसंस्थान आणि दुसरा आहे जलीय परिसंस्थान. तर भूपरिसंस्थान म्हणजे जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या किंवा जमिनीवर अस्तित्वात असणाऱ्या, ज्यांचे अस्तित्व जमिनीवर असते त्यांनाच भूसंस्थान असे म्हणतात. जसे यामध्ये जे असतात तर ते दोन असतात. एक पहिला आपण मागच्या पाठात शिकलो होतो, गवताळ प्रदेशातील परिसंस्थान आणि दुसरा जो आहे ब, हा जंगल प्रदेशातील परिसंस्थान. तर हे जे आहे भूसंस्थान म्हणजे भूमीवर आढळणाऱ्या परिसंस्थान, जे काही भूमीवर वृक्ष, झाडे, प्राणी अस्तित्वात असतात त्यांना आपण भूपरिसंस्थान असे म्हणू. तर त्यामध्ये आपण मागच्या पाठात शिकलो होतो गवताळ भागातील परिसंस्थान, आठवतं ना तुम्हाला. आणि दुसरा जो आहे प्रकार आज आपण शिकणार आहोत जंगलातील परिसंस्थान, फॉरेस्ट इकोसिस्टीम असे पण त्याला आपण म्हणू. ही जंगल परिसंस्थान हा परिसंस्थान जो आहे हा निसर्ग निर्मित आहे.
निसर्गाने निर्माण केलेला आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष, मोठे वृक्ष, डोंगर अस्तित्वात असतात आणि ते सगळे एकाच ठिकाणी असतात. पहाडी भागात असतात, तिथे दाट जंगल असतं आणि जैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असलेले सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात. जसे यामध्ये पण उत्पादक असतात. उत्पादक जे असतात जंगल परिसंस्थांमध्ये साग, देवदार, चंदन ह्या प्रकारचे जे वृक्ष असतात ते उत्पादक असतात आणि प्राथमिक भक्षक जे असतात मुंगी, नागतोडा, कोळी, फुलपाखरे हे प्रथम भक्षक असतात आणि द्वितीय भक्षक साप, पक्षी, झाडे, कोल्हा हे असतात आणि तृतीय भक्षक जे असतात तर त्यांना चित्ता, वाघ असे मोठ्या प्रमाणात जे प्राणी असतात तर ते तृतीय भक्षक असतात की ज्या लहान प्राण्यांवर त्यांचे पोषण होते. आणि सगळ्यात शेवटी विघटक असतात. अस्परजिलस हे विघटक असतं. तसेच पॉलीकार्पस हे सुद्धा विघटक असतात आणि सूक्ष्मजीव हे पण विघटनाचे कार्य करतात. आता जंगल प्रदेशामध्ये कोणते कोणते प्राणी असतात कोण सांगू शकतं? सांगा. जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण बघतो. काही पक्षी पण असतात आणि प्राणी असतात. माकड, हत्ती, ससे, साप, वेगवेगळे सूक्ष्मजीव, आणखी सिंह, वाघ, बिबट्या असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जंगलात असतात आणि मोठे मोठे वृक्ष असतात. त्यात सागवान, चंदन यासारखे वृक्ष जास्त प्रमाणात जंगलांमध्ये आढळतात. भारतात सुमारे 520 अभयारण्य आहेत व राष्ट्रीय अभयारण्यामध्ये अनेक प्रकारचे परिसंस्थान असतात. जसे पांढरा बिबटा हा अत्यंत दुर्मिळ असतो आणि त्याचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य असते. अभयारण्यामध्ये ह्या पांढऱ्या दुर्मिळ बिबट्याचे संरक्षण केले जाते. तसेच गुजरात मधील गीरचे जंगल म्हणजे दिमकदार अशा आशियाई सिंहाचे एकमेव आश्रयस्थान असते. आणि भरतपूर येथे अभयारण्य पाण पक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारचे जंगल प्रदेशातील परिसंस्थान असतात आणि वेगवेगळे अभयारण्य आपल्या देशात जगभर प्रसिद्ध आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. आज आपण जंगल प्रदेशातील परिसंस्थान हा विषय शिकलो. आता गृहपाठासाठी लिहून घ्या.
गृहपाठासाठी उद्या येताना एक तक्ता बनवून आणा. त्यामध्ये एक तक्ता तयार करून आणा अशा प्रकारचा. जंगलातील परिसंस्थान अभयारण्ये आणि राज्ये तर ह्यामध्ये उद्या येताना असा प्रकारचा एक तक्ता करून आणायचा. त्यामध्ये राष्ट्रीय अभयारण्ये आणि राज्ये लिहून आणायचे. जसे गीर असे वेगवेगळे जे काही अभयारण्य आहेत त्यांची नावं इकडनं लिहायचे आणि ते कोणत्या कोणत्या राज्यात आहे. उद्या येताना असा तक्ता तयार करून आणायचा व त्याबद्दल माहिती लिहून आणायची.